पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आज चाललो आहे मस्जिदला. ताडपत्री ती त्याला कागद बोलतात. ताडपत्री दोन प्रकारमध्ये येते. ॲक्च्युली एक जाडमध्ये येते आणि एक पातळ, त्याला असं कागद म्हणून बोललं जातं. तर ते आज आणायला जाणार आहे. कारण आम्ही जो आता इथे जो गॅलरीला जो कागद लावलेला आहे तो फाटला आहे, त्याच्यामुळे ते घेण्यासाठी तिकडे जातो आहे. कारण का आता आपल्याकडे पाऊस चालू झाला की मग ते सगळं पाणी घरात येतं, त्याच्यामुळे ते घेण्यासाठी जायचं आहे. तर मित्रांनो, आता त्याची किंमत काय आहे हे आपल्याला तिकडे गेल्यावरच समजेल. कारण तिकडे असं ऐकलं आहे की तिथे होलसेल दरात सगळं मिळतं, म्हणून आज तिकडे आपल्याला जायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. या साईडला आपल्याला गॅलरी आमची, तिथे आम्हाला जो कागद लावायचा आहे आता दरवाजा बंद करून घेतला आहे, कारण ऊन आपल्याला जास्त येते. तर मित्रांनो, आपल्याला मी तर तिकडे जाणारच आहे. तर त्याची किंमतही मी जाणून घेणार आहे. तर तुम्हालाही घ्यावंसं वाटलं तर तुम्हीही जा, पण त्या अगोदर मी तुम्हाला त्याचे रेट्स आहेत तेही तुम्हाला सांगेल. आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, ठीक आहे? चला तर मग आता आपण वेळ वाया न घालवता आपण निघूया. मित्रांनो, मी आता चाललो आहे गाडीने. माझ्यासोबत पप्पा पण येत आहेत. काय बोलतात, नीट बसलात काय? पाहायला का लागली? अहो, तेच लागलं. चला आता मी आहे, आज संडे, त्याच्यामुळे आहे मेगा ब्लॉग. त्यामुळे मी गाडी घेतली आहे, गाडीने जातो आहे. हा ब्लॉग कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये मित्रांनो माझं आलं आहे पार्सल. पप्पा आपलं पार्सल आलं आहे, ते घेऊन मग आपल्याला तिकडे पुढे निघावं लागेल. बसा ना, बघा कसं वाटतंय तुम्हाला बाईकवर बसताना. पप्पा आता माझ्यासोबत पहिल्यांदा बाईकवर येत आहेत. मी घेतले बाईक. मग कसं वाटतंय तुम्हाला बाईकवर बसेल? बरं वाटतंय मला. घाबरू नका, व्यवस्थित नीट बसा. नाही ना. अच्छा, तर पप्पा कधी बसले नाहीत म्हणून फर्स्ट टाईम बसलेत. तर पहिलं मला दृष्टीचं इथे टाकून द्या. मित्रांनो, उद्या वोटिंग असल्यामुळे आमच्या इकडच्या एरियामधल्या गाड्या टोईंग करायला आल्या आहेत. काही नोटीस न देता अचानक गाड्या उचलल्यात, बघू शकता. चला आता पण निघूया. सरकारचं हे जलद गतीनं काम होणार आहे पप्पा. चला, आपली गाडी सेफ आहे, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. आपण निघतोय. बुट्टे घालायचे बाईकचा. सिग्नल लागलाय. ऊन पण भरपूर आहे. पेट्रोल भरूया. $200 टाका. 200. काय 200 नको रे बाबा, तुम्ही हलू नका.
Acelera todo el mundo ahí. कशाला उतरलं? मला मित्रांनो पेट्रोल भरून झालं आहे. परत निघूया आपल्या रस्त्याला. नाकाबंदी लागली आहे. पोलीस तर नाही दिसत आहे. गरमी पण खूप आहे. पप्पा आता आपण जाऊ शकतो ना गावाला? माझा आणि माझ्या पप्पांचं डिस्कशन चालू आहे. खूप वर्षापासून आमचं प्लॅनिंग चालू आहे की गणपतीला आपण म्हणजे गाडीने जायचं पण दरवर्षीप्रमाणे आमचा प्लॅन फ्लॉप होतो. काय करणार, थोडं पप्पा घाबरतात त्यामुळे प्लॅन कॅन्सलच होतो. कारण का गणपतीला मी दरवर्षी गावी जातो. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल मागचा. आपला प्रश्न नाही पण कधी आपण बसतो नाही ना. हां, पप्पा पण बरोबर बोलतात. पप्पा पण कधी असं गाडीवरनं कधी असा प्रवास नाही केला आहे. म्हणून ते बोलतात की बाईकचा प्रवास नकोच आहे. पण कसं आहे, बाईकने जी जायची मजा आहे ना ती वेगळीच आहे. पण बरोबर आहे. तरी पण कपड्यात प्रॉब्लेम आहे. हां, थोडाफार पप्पाचा त्यामुळे प्रॉब्लेम आहे. एवढा टाईम बघतो. यावर्षी जर आपल्याला जमलं तर बाईकने जायचा विचार चालला आहे. बाईकमध्ये ॲक्टिवाने, बाईक देतोय तोंडासारखं, तिथे ॲक्टिवाने जायचा प्लॅन चालू आहे. बघूया, जर ह्या वर्षी जर झाला तर आपला तोही ब्लॉग येईल. प्रयत्न करेल मी. सगळीकडे खोदकाम चालू आहे, सगळीकडे खोदकाम चालू आहे. एवढा प्रॉब्लेम होतो आहे गाडी चालवायला, त्रास होतो आहे. कारण मग नंतरला मग गाडी चालवायला लागेल, त्यामुळे होतो ट्रॅफिक करणार लागेल. ही गाडी घेऊन जायची. हां, नंतर सर्व्हिसिंगला पण टाकावी लागेल. ॲक्टिव्हने हे होतं लांबमध्ये. शिमला आपल्याला मला राईटला जायचं आहे. राईटचा मी सिग्नल दिला आहे. तर आपण पोहोचले मस्जिद बंदर इथे. आलो आपण मस्जिद बंदरला.
कुठे विचारायचं? कुठे विचारायचं? पुढे पण आहेत. हां नाही, उन्हामुळे ते जाणारच पप्पा, त्याला काय एवढं हे नाही. इकडे ह्या साईडला पण आहे, हे इकडे मला वाटतं खालीच जावं लागेल. हां हां इथे पण विचारू प्राईस. पप्पांना आठवलं तर इथे आल्यावर असेल पापड. काय करणार परत जायचं असं जाऊन फायदा. कुठल्या साईडला? आपण इथे व्हायचं आहे. हां इथे, हां इथे पण आहे. पहिलं पापड घ्या की बघेल काय चला, आपल्याला एका दादाने इकडे बोलावलं आहे. व्हायचं पैसे कसं आहे? पत्रे को लेके गया $10 का मिला 12x12 का या 10x12 आएगा. किती प्राईज आहे त्याची? प्राईस किती आहे? काय बोलले? वो मीटर में आएगा बोलते 1 मीटर में आता 60 रुपये मीटर. हैं. कितना होएगा? आप जोड़ लो ना सर. 4 मीटर 3 मीटर में 4 मीटर. ले लो या कभी आके लेके जाओ. 800 रुपये तुमको देगा. अभी तुमको बोल कुठला आहे तो? असाच ना आपल्याला पाहिजे. हा रोड में फंस जाओगे. 400 रुपये आएगा. 400 400 किती रुपये मीटर? 60 रुपये मीटर. 60 रुपये मीटर. 180 में बैठ जाए साथ में. हाँ भाई 3 मीटर का 4 मीटर दे रहा हूँ. उतना नहीं मांगते, वो भी बहुत ज़्यादा है महंगा. कितना दोगे? कितना दोगे? तुम्हारा तो बोल के जाओ. अरे कितने तक का चाहिए? पप्पा काय ऐकत नाहीत. पप्पा पुढे पुढे जात आहेत. लोणचं आणि पापड नाही भेटणार, कारण रविवार आहे त्यामुळे सगळं बंद आहे. चला आपण मगाशी मागे गेलेले तिकडे जाऊन विचारूया. कुठे इथे विचारूया. मला विचारा. अरे कैसा मीटर है? क्या चाहिए? 7 बाय 10 का मिलता है. ऐसा 7 मांगते हैं. लगाओ ना गाड़ी बाजू में. मैं आपको 8 बाय 10 आएगा. चलेगा ना? 8 बाय 12. 150 160 मिलता है उधर. 150 मिलता है. नहीं 150 मिलता है. कितना पड़ा मेरे ऊपर पड़ जाए. देख लो कोई बात नहीं है. दिखा दे. असंच पाहिजे ना. सफेद किधर गया है भाई? सफेद तो काय आहे? किती बोललेला? 200 म्हणून 150ला बोललो मी. ते पण जास्त आपलं ते भेटतं 150 म्हणून. मग ऐसा 7 ऐसा 10. कैसे हो? 7 बाय 12 का मिल. लांबी में ऐसा 12 में. थोड़ा ज्यादा. अरे आला पकड़ दो. अरे बाय पकड़ तुम्हारा.
हमको समझ में नहीं आता। देखा ऐसे बार लंबे लाम में बड़े है ना लंबाई में भाई लंबाई में काय काय वीडियो निकाल दो भाई। ऐसा लंबा में आ जाएगा ना टेंशन मत लो भाई हम लोग को रास्ते पे मत रख। नहीं नहीं यार इससे में तुम भी गरीब है तुम लोग धंधा हो जाएगा ब्लॉग बना रहे हम लोग फिर हवलदार रहेगा यार कोई काटने का इसको दोनों बाजू बंद है। आप काटना ऐसे नहीं कि वो कोई बड़े रहते हैं। तो हम लोग ऐसे ब्लॉग बना रहे गणपति का देवी का हो गया ऐसा साथ से थोड़ा ज़्यादा है। मित्रांनो आता आपण इकडे ही ताडपत्री घेतलेली आहे आणि आपल्याला कमी करून दिलेली आहे नया भाई आपको ध्यान दे रहा है। क्या भाई मेरे इतना देगा ये देखो तुम रेंज देखो कैसे रेंज दे रहा हूँ तुम्हारा अच्छी रेंज कैसे डाला के लगाने का अभी क्या है इसको प्रेस करके आपको लगाना होगा। थोड़ा चिपका ये लो लाइन ये देखो इकडे या साईडला मस्जिद स्टेशन आहे तुम्हाला मी दाखवतो ह्याच्या बाहेरच आहे हे आहे मस्जिद स्टेशन एक्झॅक्ट ह्याच्या समोर या साईडला आला तर इकडे सगळे ताडपत्रीवाले आहेत भाई आपका नाम क्या है भाई नितेश नितेश और अंकल आपका नाम राजेश राजेश हे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर यांचं ताडपत्रीचं इथे लावलेले आहेत गाड्या तुम्ही बघू शकता तर आम्ही ह्यांच्याकडे घेतलेले आहे आता आपण ते क्लिपसुद्धा तिथे आपल्याला देत आहेत ते प्लॅस्टिकला लावायला त्यांनी क्लिपसुद्धा दिलेले आहेत ते त्यासोबत देतात अच्छा ते प्लास्टिकला लावासाठी दिलेलं आहे। हां तर त्यांनी ते प्लॅस्टिकसाठी तिथे लावायला दिलं कारण का तिथे आपण जर ते बांधायसाठी कारण का ते खेचलं तर ते तुटू शकतं त्याच्यामुळे ते त्या काकाने आपल्याला ते क्लिप दिलेले आहेत तर थँक्यू काका ते क्लिप दिल्याबद्दल किती रुपयाला आहे ते क्लिप 5 रुपये झाले 5 रुपयाला फक्त क्लिप आहे दिले 40 रुपये होते। हां चला त्यांच्या मनाने त्यांनी त्यांच्या मनाने सहखुशीने ते एक्स्ट्रा पण दिलेले आहेत सो थँक्यू आमचे आभारी आहेत तुमचे बी आभार। प्लास्टिक बरोबर तुम्हाला पण त्यांच्याकडे प्लॅस्टिक घ्यायचं असेल तर स्टेशनपासून लगेच जवळ इकडे ह्या साईडला त्यांचा इथे हा धंदा लावलेला आहे बघू शकता 10 रुपये सर रुपये लेते सर आता तिकडे पुढे दुकान बंद होतं तर आता आम्ही इकडे लोणचं घ्यायला आलो लिंबू मिर्ची बड़ा 3 मत जा रहा शरबत है ना और लिज्जती है ना हमारे पास हाँ लिज्जती है दो दुबले आता है मोठा भाई हा बरोबर आहे मोटा बड़ा लेना अजून याच्यापेक्षा मोठा आहे का एवढा नको ना तो तेवढा मीडियम बरोबर आहे ना नको नको भाकरी नको मग त्यातलाच घ्या ना हां त्यातलाच घ्या त्यातलाच खुश झालं ब्लॉग बनवून सगळं होलसेलमध्ये मिळतं ना इथे काजू कसं पापड देऊ ना होय हां हां तोच द्या आणि मिक्स लोणची आंबे आंब्याचंच घ्या हां अर्धा अर्धा अर्धा
इथे पण खूप आपल्याला होलसेलमध्ये मिळतं आहे. हे पण स्टेशनच्या बाजूलाच आहे. जसे तुम्ही इकडनं पूर्ण याल तसंच ह्या साईडला पण एक इथे दुकान आहे होलसेलमध्ये. तुम्हाला सगळं इथे लिक्विड जे काही सरबत आहे, लोणचं आहे, पापड आहे, हे काही सगळं इथे आपल्याला इथे होलसेलमध्ये मिळतं आहे. बिल पण झालं आहे आपलं 410 रुपये. थंड थंड झालेगार सरबत घेतलेलं आहे पप्पाने. मी आम्ही एन्जॉय करतोय. मना करते भरा रहा पहले से. हाँ हाँ वही वाला हाँ. हाँ क्या ना इसको मोबाइल को लगा के मॉडल है. आपलं ते घेऊन झालेलं आहे. आता आपण परत घरी जायला जातो आहे आणि मस्तपैकी थंड सरबत पण पियालं तुम्ही बघू शकता मागे. तर आता आपण निघूया घरी. सगळं जे घ्यायचं होतं ते घेतलं. लोणचं पापड सगळं घेतलेलं आहे. चला फायनली मित्रांनो आपण आपल्या इथे परत आलो आहे. हो आपल्या इथे वोटिंग असल्यामुळे तिकडच्या सर्व गाड्या काढलेल्या आहेत. आपल्याला ते इजा यायला त्रास व्हायला नको म्हणून त्या गाड्या सगळ्या काढलेल्या आहेत. तर आपल्याला गाडी इथे पार्क करायला नाही भेटणार. आपल्याला तिकडे दुसरीकडे गाडी पार्क करायला लागेल. मित्रांनो आता घरी आलो आहे आणि तुम्ही बघितलंच असाल की आम्ही जे घ्यायला गेलो होतो ताडपत्री ते आम्ही ती घेतलेली आहे. आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझा हा ब्लॉग व्हायरल होईल. आणि लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.